नवापुरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी। वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 486व्या जयंतीनिमित्त वीर महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीतर्फे नवापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। दिनांक 16 जून रोजी हरिभक्त पारायण कृष्णाजी महाराज कमानकर नाशिक यांचे व्याख्यान झाले, तर दिनांक 17 जून रोजी प्रतिमा पूजन व राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमास आमदार शिरीष कुमार नाईक, माजी जीप अध्यक्षा रजनीताई नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, माजी जीप सभापती संगीताताई गावित, भाजपा विधानसभा प्रभारी अजय वसावे, राणा राजपूत समाज अध्यक्ष रामकृष्ण पाटील, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष गोटू पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, उद्योजक चुनीलाल पाटील, डॉक्टर जयवंत गिरासे, समाज उपाध्यक्ष उमेश पाटील, गुलाबसिंग जमादार, माजी नगरसेवक दर्शन प्रताप पाटील, दुर्गा वसावे, अनिल वळवी, विहिप जिल्हा महामंत्री श्याम गावित, पत्रकार संघ अध्यक्ष सुधीर निकम, सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समिती अध्यक्ष हेमंत जाधव, माजी नगरसेविका सारिका पाटील, माजी नगरसेवक विशाल सांगळे, ज्येष्ठ नागरिक विक्रम पाटील, अजय गावित, डॉक्टर कमलेश पाटील, युवराज पाटील, जयंत चव्हाण, हेमंत पाटील, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, अजय प्रताप पाटील, अनंत पाटील, शरद रघुनाथ पाटील, भाजपा शहराध्यक्ष सागर पाटील, राजपूत युवा सेना अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष चेतन सोनार, समन्वयक दर्शन दीपक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी भरतभाऊ गावित यांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान व राष्ट्रनिष्ठेच्या विचारांचा युवकांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश पाटील यांनी केले, तर आभार दर्शन दीपक पाटील यांनी मानले। उत्सव समितीचे अध्यक्ष भिकन पाटील, उपाध्यक्ष भूषण पाटील, दर्पण पाटील व सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। राजस्थानमध्ये जात असताना हल्दीघाटीमध्ये जाण्याचा योग आला आणि हल्दीघाटीचं दर्शन केलं आणि त्या भागातला परिसर बघितला तर एकदम वाळवंटसारखा प्रदेश आणि त्या प्रदेशामधनं त्या राजांनी, आता तरी तो वाळवंट आपल्याला जरा चांगला दिसतो, पण जेव्हा 500 वर्षापूर्वी जर आपण बघितला असेल तेव्हाचा काळ जर नुसता विचार जरी केला तरी अंगावर काटे उभे राहतील, कारण इतका सुकलेला उजाड तो परिसर आणि त्या परिसरामध्ये एक राजा जन्माला आला आणि त्या राजाने आपल्याला हे सोन्याचे दिवस दाखवले। खरोखरच त्या राजाने, जसं आपण आज महाराणांजींचा पुतळा आपण भारदस्त बघतो आहोत, तसं त्यांचं भारदस्त शरीर होतं आणि त्यांचा चिलखत असेल, त्यांचा अंगरखा असेल किंवा त्यांची तलवार असेल, ही तुम्ही आपण बऱ्याचशा प्रदर्शनामध्ये आपल्याला बघायला मिळाली। आणि जेव्हा त्या हल्दी घाटीमध्ये गेलं तेव्हा खरंच वाटलं की राजाने त्या काळी कसं युद्ध केलं असेल आणि कसं आम्हा रयतेला सांभाळलं असेल आणि ज्या पद्धतीने राजाने सगळ्यांवरती प्रेम केलं, आम जनतेवरती प्रेम केलं, तसं प्राण्यांवरती सुद्धा राजांनी प्रेम केलं आणि चेतक घोडा हा आमच्या सगळ्यांच्या स्मरणात असेल। त्याने शेवटच्या क्षणापर्यंत मालकाची साथ सोडली नाही, राणांना त्याने कधी खाली पडू दिलं नाही आणि ते जेव्हा जेव्हा त्या चेतकवरती स्वार व्हायचे तेव्हा तेव्हा त्यांनी विजय मिळवलेला होता। त्यांनी सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित आणून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न आमच्या समोर दिसतो आहे। माझी आपणास विनंती आहे की जे राजांनी आमच्यासाठी केलं, कुठलाही जातीभेद मनभेद न ठेवता राजांनी सर्व समाजाच्या लोकांना सामावून स्वतंत्र मिळवून देण्यासाठी जो लढा दिला तो आमच्या सर्वांसाठी आहे। पण आज कुठंतरी मला खंत वाटते
की अशा थोर संतांचे पुरुषांचे विचार अंगीवळणासाठी कुठंतरी कमी पडत आहोत. आजही काही ठिकाणी नीच उच्चचा मतभेद होत आहे. माझी विनंती आहे तुमच्या माझ्या मार्फत सगळ्यांना की आपण या भारतभूमीमध्ये राहतो. या भारतभूमीमध्ये सर्वांना समान न्याय मिळायला पाहिजे, सर्वांना समान हक्क मिळायला पाहिजे. आज जी आपली राज्यघटना आहे त्या राज्यघटनेप्रमाणे ज्याला जो मान सन्मान दिला आहे त्याचा मान सन्मान करणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून माझी आपणास विनंती आहे की समोरचा कोण आहे किंवा काय आहे, पण घटनेने जो अधिकार ज्याला दिलेला आहे